वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता, अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज, शोध बातमीचा, वेध सत्याचा। तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश। सर्वांना आजच्या महाशिवरात्रीच्या आणि सर्वात महत्त्वाचं आपण सर्वच कामगार आहोत। आता मी भाषण करण्यापेक्षा की आपण काय कामगार व्यक्तीच काय आज आपल्या ज्या ठिकाणी मी कार्यरत आहे, मी सुद्धा कामगार आहे। डॉक्टर जीवन राजपूत मी काम करतो, दररोज एक काम करतो, सेवा देतो आणि मला ती उपजीवन म्हणून मानतो। आज जेव्हा आपल्या दवाखान्यामध्ये संघटनेचे काही पदाधिकारी आले होते, त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये जेव्हा प्रत्येक कार्य करणाऱ्या व्यक्तीला स्वागत केलं आणि फूल दिलं, तेव्हा सर्वात पहिले फूल मी घेतला। तेव्हा मी एक काम करणारा व्यक्ती आहे, म्हणजे कामगाराचं एक वैशिष्ट्य काय आहे की दिवसाला जर दोघं साहेब गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहात, आपण एक फिक्स पेमेंट असतं आणि एक सिस्टीम असते। जसं आम्हाला कामगारांना जे दररोज आम्ही काम करतो तर आम्हाला भेटतात, आम्ही घरी बसले तर नाही भेटणार। ही पण समस्या असते, कामगार दररोजचं काम भेटणं ही एक समस्या दररोजची असते। त्यामुळे मिनिमम वेज जे असं आपण गव्हर्नमेंट म्हणतो, गव्हर्नमेंट खूप चांगले आता नियम आलेले आहेत। आणि आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, मला माहिती नाही, पण प्रत्येक जो आपण कामगार म्हणतोय स्वतःला, तर एक कामगाराचं कार्ड भेटते आता। जसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक कामगाराचं कार्ड सुद्धा आपल्याला भेटतंय। आता बऱ्याच वेळा काय होतं की कामगार म्हणायचं कोणाला, मी फोटो काढणार आहे, मी सुद्धा कामगार आहे, मी डॉक्टर आहे, मी सुद्धा कामगार आहे। हे ज्याला गव्हर्नमेंटचं काही भेटत नाहीये आणि तो जरी काम करतोय, म्हणजे माझ्या घरामध्ये मावशी काम करते, ती सुद्धा कामगार आहे, बरोबर आहे। माझी वाईफ सुद्धा लोकांना करते, ती सुद्धा कामगार आहे। फक्त कामगारामध्ये स्तर हा मात्र जसं आपण बघा, प्रत्येक इतकी मोठी जहाज आहे, त्या जहाजामध्ये काही ड्रायव्हर आहेत, काही साफसफाई आहे, सर एक आपण जहाज आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला तयारी बघायला पाहिजे। तर कामगार जेव्हा आपण म्हणतो तो कोटा किती मोठा असो छोटा असो, सगळ्यांनी आपलं काम ज्या लोकांनी प्रामाणिकपणे केलं, या प्रामाणिक आपल्या सगळ्या कामगारांमुळे आपला हा देश हळूहळू होईना तो बळकट आणि विकसित मार्गाला लागलेला आहे। बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांनी आपल्या कायद्याद्वारे हे सिद्ध करून दाखवले। ज्यावेळी राज्यघटना अंमलात आली, बाबासाहेबांनी या राज्यघटनेतून समान अधिकार दिले, महिलांना समान अधिकार दिले, म्हणजे विषमता कमी करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला, लक्षात घ्या। आणि कामगार तर म्हणजे महात्मा फुलेंनी देखील कामगारांसाठी मोठं काम केलं होतं। भारतातली पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशन, जी नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे शिष्य होते, फार मोठ्या प्रमाणात कामगार चळवळ आली। आज जगात कामगार कल्याणाचे कायदे आहेत, किमान वेतनाचा कायदा आहे। आणि आज मगाशी वापीकर सरांनी उल्लेख केला की युनियन ज्या आहेत त्या बंद पाडल्या गेल्या, कारण कामगारांची भरती आता थेट कंपनी करत नाही। एक मॅन पॉवर सप्लायच्या ज्या कंपन्या असतात ह्युमन रिसोर्सच्या, त्यांच्या मार्फत ही भरती केली जाते। त्यामुळे पूर्वीसारखा आता कामगार परमनंट होत नाही, तो कायम अस्थायी राहतो, कायम कंत्राटी राहतो। त्यामुळे इतर कुठेतरी कामगारांनी संघटित होण्याची गरज आहे। आणि आता खऱ्या अर्थानं कामगारांचं जीवन, कारण ज्या वेगानं महागाई वाढते त्या वेगानं कामगारांचा रोजगार वाढत नाही, हा अर्थशास्त्रामधला महत्वाचा ड्रॉबॅक आहे कामगारांच्या अर्थशास्त्रात। त्यावेळी त्यांनी म्हटलं की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर उभी नसून ती कामगारांच्या हातावर तळलेली आहे, लक्षात घ्या। कामगार हा सगळ्या जगाचा निर्माता आहे। कामगार चळवळ का निर्माण झाली, त्याची खरी कारण आपल्याला शोधायची तर ती आहेत औद्योगिक क्रांतीमध्ये। ज्यावेळी इंग्लंडला औद्योगिक क्रांती झाली, इंग्लंड सोबत युरोपामध्ये इंडस्ट्रियलायझेशन फार मोठं युग होत होते। ती कामगार म्हणजे हातमागाची जागा यंत्र मागायला घेतली, हँडीक्राफ्टच्या जी मशीन्स आल्या आणि मग मजुरांची गरज कमी झाली। जिथं पूर्वी 10 मजूर काम करायचे तिथं एकच मजूर लागू लागला। त्यामुळं मजुरांना काम मिळण्याची स्पर्धा सुरू झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं मजुरांचं अधःपतन सुरू झालं। 18 तास काम त्यांना करावं लागे, नवरा बायको दोघेही काम करायचे, तरी कुटुंबाचं उदरभरण होत नव्हतं। त्यामुळे ते थकून जायचे, त्यामुळे त्यांच्यातली व्यसनाधीनता वाढली, त्यामुळे त्यांचं नैतिक अधःपतन झालं। म्हणजे अनेक प्रश्न कामगारावर होणाऱ्या अत्याचारामुळे त्यांच्या आयुष्यात आले।
मग कुठेतरी मार्क्स आला, दास कॅपिटल त्याचा ग्रंथ होता, कार्ल मार्क्स. त्यानं आवाहन केलं की वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स, बट द होल वर्ल्ड टू विन. हे दास कॅपिटल मधून मार्क्सनं कामगारांना आवाहन केलं की हे कामगारांनो एकत्र या, तुम्ही सर्व हार आहात, तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही, मात्र तुम्ही मनात आणलं तर हे जग जिंकू शकाल. आणि याच कामगार चळवळीचं गारुड या प्रभाव त्यावेळी 20व्या शतकाच्या सुरुवातीला जगभरातल्या कामगारावर, जगभरातल्या युवकांवर नोकरीच्या बाबतीत आलेली. आणि जर आम्ही असंच राहिलो, मला त्यामुळेच भक्ती साहेब आणि सुकुमार कामगिरीचं कौतुक आहे की या पडत्या काळात कामगाराकडे कोणी बघना आणि कामगाराला एकत्रित करण्यासाठी कोणीच एफर्ट घेत नाही का, तर त्याच्याकडे काय, मला काय कोण देईल. आजकाल जमाना कसा आहे, मला भेटलं पाहिजे. मतदान करायला सुद्धा तुम्ही मी 2000-5000 मतदान देण्यासाठी केलं आणि म्हणून तुमच्यावर माझ्यावरची लाचारी आली ही ह्या आणि असंच होत राहणार जोपर्यंत या देशात, या राज्यात स्वाभिमानानं आमच्या मताधिकार आम्ही वापरणार नाही. आणि म्हणून इलेक्शन आल्यानंतर जे आम्ही करतो, धार्मिक भावना असतील किंवा पैशाच्या भावना, यामुळेच देश, समाज, तुम्ही आम्ही रसातळाला चाललो. आपल्या सर्वांना ही विनंती की कामगार संघटित करा. ते संघटित असो का असंघटित असो, त्यांचे कायदे संपत चालले. मी सांगत नाही, पण 2 ठिकाणी स्वतः डोळ्यांनी पाहिलं की कामगारासाठी काही तिकीट वाटप चालू आहे. बऱ्याच कामगाराला भेटले तर मला माहित नाही, पण त्या लाईनीत मी एक दिवस गेलो. एका मोठे आमदार, माजी मंत्री राहिलेले एक व्यक्ती, मी नाव नाही सांगत त्यांचं, माझ्या जवळचे आहेत ते, आणि तिथं बसलो. मी पाहिली गर्दी कशाची, तर मला एका जणांनी सांगितलं की कामगाराला तिकीट वाटप आहे. मी त्या लाईनीकडे लक्ष मारलं. हा कामगार, मला खूप प्रश्न पडले की हे कामगार आहेत. त्याच्यात अनेक माझ्या ओळखीचे होते ज्यांना चांगला पगार, म्हणजे सरकारी नोकर नव्हते, पण चांगल्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीत कमावणारे लोक या कामगाराचे पीठ घ्यायला. म्हणजे कामगार दुसरं तर काही मिळतच नाही संरक्षण, पण त्यांच्या हक्काचे कामगाराची पेटी सुद्धा मोठमोठे लोक हस्तगत करत आहेत. याच्यावर आवाज करणारी यंत्रणा कुठेच नाही. म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो, आपला अधिक वेळ न घेता, कुठली संघटना आहे किंवा कुठल्या पक्षाची याचा विचार न करता आपण कामगार आहोत. आणि जिथे जिथे कामगार एकत्र होत असतील, ते कुठल्याही कंपनीतले असतील किंवा कुठे असतील, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे. असं जर आपण करू शकलो आणि करत असाल तर खऱ्या कामगारांना न्याय मिळेल. आणि कामगाराचा न्याय हा जो दिवस आहे, हा दिवस यासाठी की तुम्हाला आणि मला हे लक्षात असलं पाहिजे, मी जर कामगार या कार्यालयाने प्राध्यापक सोनवणे सरांना या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या देशामध्ये जन्माला आले नसते, कामगार कर्मचारी यांचे काय हाल झाले असते. कामगारांना ज्या सुविधा दिल्या त्या सोनवणे सरांच्या तोंडून आपण ऐकलेल्या आहे. अलीकडच्या काळामध्ये थोडस बाजूला जात, या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कामगारांचे काय हाल आहे, महिलांवरती काय अन्याय अत्याचार होतात, आणि या सत्तेमध्ये असणारं सरकार काय करतंय. आपण म्हणत असाल आज कामगार दिन आहे म्हणून तर कामगारांचा सत्कार आहे, आणि मग या ठिकाणी हे कुठून आलं, आणि हे बोललं पाहिजे. तुम्ही आम्ही जागरूक झालो पाहिजे. मला महिलांवरती किती अन्याय अत्याचार होतात रोज पाहतो, आणि मग हे अन्याय अत्याचार वाचवण्यासाठी आपण एक नारा दिला पाहिजे, कामगार एकजुटीचा विजय असो असं आपण म्हटलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्या सर्व गुणवंत कामगारांना एकत्रित आलं पाहिजे. निर्मिती केली. त्याचबरोबर वेतन आयोग जो आपण आता 7व्या वेतनाने पगार घेतो आहे, वेतन घेतोय, तो 8वा वेतन कसा मिळेल याची आपल्याला आशा आहे. पण तो याचे निर्माते करते धरते हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याचबरोबर आपल्याला सीएल असेल, अर्जित रजा असेल, हे मिळवण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांनी केलं. महिलांसाठी फुल पगारी रजा
त्या सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. प्रसूती रजा सुद्धा मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर आठवड्याची सक्तीची आणि गरजेची अशी सुट्टी. पूर्वीच्या काळामध्ये सालदारासारखं काम करावं लागत होतं. जेव्हा मालक म्हणजे तेव्हा त्याला सुट्टी असायची. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानानुसार आपल्याला तो हक्क करत असताना भरपगारी ते पण. त्याचबरोबर सरकारी दवाखाने असेल या सर्वांमध्ये तुम्हाला मोफत आरोग्य सुविधा मिळवून देण्याचे काम सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. उत्सव मोठ्या सन्मानाने साजरा करता यावा म्हणून ही एक मे जो आहे हा कामगार दिन, ह्या कामगार दिनाच्या दिवशी आपण कुठलेही काम आपल्यावर आपल्या बॉसने जरी लादलं तरीही आपण हक्काने म्हणू शकतो की नाही आज कामगार दिन आहे आणि मला सुट्टी हवी आहे. आणि सुट्टीच्या दिवशी आपण काय करतो, आपले जे एरवी आपले बाहेर जो वेळ जातो तर तो वेळ कुठेतरी वाचून आपण परिवाराला देतो. त्याचबरोबर आपल्या फॅमिली सोबत वेळ घालून त्यांचे विचार आपण ऐकू शकतो, त्यांचे हट्ट आपण करू शकतो. म्हणून एक साधारणपणे हा आपण उत्सव साजरा करतो. आज गौतम बुद्धांची देखील जयंती आहे. साहेब आपण खूप छान आणि थोडक्या शब्दामध्ये गौतम बुद्धांच्या जन्माचा बद्दल उल्लेख केला, जयंतीबद्दल उल्लेख केला. तथागतांनी शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग हा आपल्याला अवगत करण्यात यावा म्हणून त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य हे समाजासाठी घालवलं. पण आज खरंच जसं तुम्ही मस्केदादांनी सांगितलं, शाहीर मस्केदादा तुम्ही सांगितलं मगाशी तुमच्या कवितेतून मी तुमच्या पूर्ण कविता ऐकत होते, लक्ष देऊन ऐकत होते. आणि म्हणताय 8 तास कामाचे आहेत होते, आता ते 12 पण होऊ शकतात. त्यामुळे थोडीशी चाल ढकल होईल, पण त्याबद्दल तुम्ही जागरूक आहात का हाही एक मुद्दा आहे. आता आज तिसरा मुद्दा मला टच करायचा आहे की आंदोलन केले पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. एक मग मला वाटते की आता बघा आपण त्यामध्ये बरेच हक्क असतात, जसं वेतन आहे किंवा आपल्या जीपे वगैरे असतात, तिथे काय पगारीच असतं, बरेच त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात. पण आताच्या काळामध्ये बघितलं असेल आपण कोविड पासून किंवा याच्यानंतर मागं पुढं 10-5 वर्षामध्ये एवढ्या संघटना आहेत, एवढे संघ आहेत, तरी कामगाराचे हाल आहेत. तरी तो एवढं दाबाड कष्ट करून की त्याला वेतन मिळत नाही. तुम्ही बघा रस्त्यावर आंदोलन करतात, 4 दिवस सगळे लक्षात ठेवतात, नंतर विसरून जातात. मग मला काय वाटतं की जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे हक्क दिलेले आहेत, त्यांनी आपल्यासाठी एवढी मेहनत केलेली आहे आणि हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे, शाहू फुले आंबेडकर संतांची भूमी आहे. असं वाटतंय का आपल्याला ही संतांची भूमी आहे म्हणून? आजच्या काळामध्ये नुसतं असं